पाणी? काही नाही हो बाई. माय रत्ना, तू बाहेर गेली होती ना, आली का हो? हो आली. बस ना. काहून ते एवढा चेहरा उतरल्यासारखा दिसते, काय झालं? अहो काय नाही बाई, माझ्या नवऱ्याजवळ कोणतरी चुगल्या केल्या ना. काय चुगले? कोण लावल्या हो? कोणती बाई ते बाई? काय सांगू बाई, कालपासून नवरा माया फुगूनच आहे, बोलूनच नाही राहिला. आणि घरात कोणी असं फुगलेलं असलं ना तर घरात गमतच नाही. जाऊ दे ना बाई, एवढ्या गोष्टीचा लोड घेऊन राहिली काय तू? घरात चालतच असते अशा गोष्टी, जाऊ दे. अहो रत्ना, जाऊ दे ना माय, काय त्याच्यावर लक्ष देतो तू? काय करते नव्हते कान भरणेवाले, काय होते त्याच्यानं? जाऊ दे. अहो कान भरनेवाल्यानं भगवान श्रीरामाले वनवास केला, शकुनीनं महाभारत घडवलं, आणि तू म्हणतं की कान भरनेवाले काय करतील? बाई एक टाइम ह्या दुनियेत सगळ्याचा इलाज होते, पण कान भरण्याचा. अगं आई, म्हणून म्हणतो अशा लोकांपासून दूर राहिलेलंच बरं आहे. हो, पण कान भरणारे परिवाराला बर्बाद करतात ना बाई. हो, पण हे कान भरणारे वय तरी कोण? कोण? तूच तर सांगितलं हो माया नवऱ्याले, मला 1 लाखाची लॉटरी लागली म्हणून. भेटली म्हणून सांगितलं, सगळ्या तर माहित आहे हो. मग मी सांगितलं तर काय झालं मग? हो, पण मला 1 लाखाची लॉटरी कधी लागली हो, आणि कोण सांगितलं तुले? अहो तुझ्या लॉटरीचं तिकीट काढलं ना, लागली नाही तर आता लागल. उठ इथून लवकर.